हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो. आज 13 ऑगस्ट 2025 या दिवशी व्हिडिओ बनवण्याचं रिझन हे आहे, कारण काल आपण जो व्हिडिओ बनवलेला होता त्या व्हिडिओमध्ये आपल्याला हजारो कमेंट आल्या की दादा, आम्ही जून आणि जुलै महिन्यामध्ये अपात्र आहोत, म्हणजेच आम्हाला 12वा आणि 13वा हप्ता मिळालेला नाही आहे. तर यानंतर आम्ही काय करावं, या संदर्भातले अनेक प्रश्न लाडक्या बहिणींनी विचारले. जर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता आलेला नाहीये लाडक्या बहिणींनो, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळालेला आहे पण जुलैचा हप्ता म्हणजे 13वा हप्ता मिळाला नाही, त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका. त्याचबरोबर ज्या पात्र बहिणी आहे, आज भलेही त्या पात्र असतील पण ते उद्या अपात्र करू शकतात सरकार, म्हणून त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका की त्यांना सुद्धा पैसे मिळाले की नाही म्हणून. बरोबर. मग आता अपात्र ठरल्यानंतर लाडक्या बहिणींनो तुम्ही काय करायला पाहिजे? पैसे भेटले नाही, तुम्ही काय करायला पाहिजे? या सर्व प्रश्नांचं निरसरण मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या प्रत्येक प्रश्नांना या ठिकाणी मी सॉल्व्ह करणार. ठीक आहे. तर चला जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, ही जी लाडकी बहीण योजना आहे, याला सर्वाधिक मोठा झटका बसलेला आहे. जुलै महिन्यामध्ये 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहे. म्हणजे 13वा हप्ता अजून 50 लाख बहिणींना भेटलेला नाही आहे. आणि शासनाकडनं माहिती देण्यात आलेली आहे की हा जो 13वा वाटप आहे तो बंद झालेला आहे. म्हणजे जुलै महिन्यामध्ये 50 लाख बहिणी काय झाल्यात, अपात्र ठरलेल्या आहेत. सोबत जून महिन्याच्या 27 लाख, जर अमाऊंट काढायला गेलो, ऑलमोस्ट 77 लाख बहिणी काय झालंय, अपात्र झालेल्या आहेत. तर माझा सरकारला एकच प्रश्न आहे की निवडणुकीनंतर अपात्र का? माझ्या लाडक्या बहिणी निवडणुकीपूर्व तुम्हाला काय होत्या, लाडक्या होत्या. आज लाडक्या राहिलेल्या नाहीत. याचं रिझन तुम्ही आमच्या लाडक्या बहिणींना द्यावं, अशी सरकारला माझी इच्छा आहे. सरकारला हीच मागणी आहे की माझ्या कोणत्याच बहिणीला अपात्र ठरू नका. कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात, माझ्या लाडक्या बहिणींना 1500 रुपयामध्ये, 1500 रुपयामध्ये जास्त नाहीये, फक्त 1500 रुपयामध्ये ज्या बहिणींना खरंच गरज आहे त्या बहिणींना तर द्यायलाच पाहिजे. आणि ज्या बहिणींना गरज नाही आहे पण त्यांचा विकास होण्यासाठी सुद्धा त्यांना त्या पैशाची गरज असेल, म्हणून सरकारनं बहिणींना अपात्र करू नये. नाहीतर आमच्या बहिणी तुम्हाला निवडणुकीच्या वेळेस या वर्षी किंवा जेव्हा निवडणूक होईल त्यावेळेस लक्षात ठेवेल बरं लाडक्या भावांनो, समजून घ्या. तर बघा, आता माझ्या बहिण्यांचे प्रश्न की दादा आम्हाला काय मिळालंय, आम्ही जून आणि जुलै महिन्यामध्ये काय झालोय, अपात्र ठरलोय, तर आम्ही काय करावं? पहिली स्टेप, तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे जा. तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहराच्या ठिकाणी अंगणवाडी सेविका असेल त्यांच्याकडे जा. त्यांच्याकडून फॉर्म काय करून घ्या तुम्ही, सर्वे करून घ्या. म्हणजेच काय, पडताळणी करून घ्या. पडताळणी करून घ्या. ही पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला ती अंगणवाडी सेविका काय करतील, पात्र करतील. सर्वात महत्वाचा मुद्दा. मग दुसरा प्रश्न मला लाडक्या बहिणींना विचारला की सर, की दादा आमच्या गावांमध्ये अंगणवाडी सेविकाकडे तर काहीच इन्फॉर्मेशन नाही आहे. ठीक आहे. तर बघा, ही छत्रपती संभाजी नगरची गोष्ट आहे लाडक्या बहिणींनो, छत्रपती संभाजी नगरची. म्हणजे इथून तुमचा जो पात्र किंवा अपात्रतेचा विषय आहे याची सुरुवात झालेली आहे. होऊ शकतं काही जिल्ह्यांमध्ये अजूनही ती इन्फॉर्मेशन पोहोचलेली नसेल, कारण आपण मागासलेलं असं म्हणावं लागेल. एका जिल्ह्यामध्ये चालू होतं आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुरू होत नाही, म्हणून आपण मागासलेल्या असंच म्हणावं लागेल. तर या उद्देशाने मला हे म्हणायचं आहे की अंगणवाडी सेविकेकडे जर तुम्हाला उपलब्ध इन्फॉर्मेशन नसेल तर तुम्ही काय करू शकता, पंचायत समितीमध्ये जाऊ शकता. कुठे जायचंय तुम्हाला, पंचायत समितीमध्ये. पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर तुमचं एका अधिकाऱ्याला भेटायचं आहे. तो अधिकारी कोण असेल, महिला व बाल विकास कल्याण अधिकारी. महिला, बघा इथे लिहितो तुम्ही, महिला व बाल विकास कल्याण अधिकारी याला भेटायचं आहे आणि त्याला सांगायचं आहे की आमचं अपात्र लिस्ट मध्ये नाव आहे का, आम्हाला चेक करायचं आहे. कारण आपल्याला जून आणि जुलैचा हप्ता मिळालेला नाही. आम्हाला जून आणि जुलैचा हप्ता मिळाला नाहीये, आम्हाला इथे नाव चेक करायचं आहे. तर अपात्र लिस्ट मध्ये नाव असेल, तुम्हाला आलेलं नाहीये, आणि पात्र लिस्ट मध्ये जर तुमचं नाव असेल तुम्हाला ते पैसे भेटणार. बरोबर की नाही? तर म्हणजे तुमची पहिले स्टेप आहे की अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुमचा फॉर्मची सर्वे करून घेणं.
जर तिला इन्फॉर्मेशन नसेल तर दुसरं काम तुमचं कुठे जाणं, पंचायत समितीमध्ये जाणं. आणि या पंचायत समितीमध्ये महिला व बाल विकास ते कल्याण अधिकारी यांना भेटून यांच्याशी चर्चा करून तुमच्याबद्दलची संपूर्ण माहिती करून देणं. मग सर आमचं अपात्र लिस्टमध्ये नाव आहे, सगळंच आहे. पण आम्ही तर आमच्याकडे तर पात्रता आहे. आमच्याकडे इन्कम नाही आहे तेवढं. आमचं 2.5 लाखापेक्षा जास्त इन्कम नाही. आम्ही 21 ते 65 वर्ष वयोगटामध्ये बसतो. आमच्याकडे 2च आहे. आई आणि मी, सासू आणि सून दोन्हीच आहे. मग आम्हाला नाही मिळत. तर त्यावेळेस तुम्हाला काय द्यायचं आहे? डॉक्युमेंटेशन द्यायचं आहे. त्यावेळेस तुम्हाला काय द्यायचे आहे? डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत. डॉक्युमेंट कोणते? जेव्हा तुम्ही फॉर्म भरलेला आणि ज्यावेळेस तुम्ही जे डॉक्युमेंट दिलेले आहेत तेच डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत. बरोबर? म्हणजे डॉक्युमेंटचाही प्रश्न सुटला. त्यानंतर कुठून कुठे जायचं तेही तुम्हाला समजलं. मग आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, हे जे आपले लाडके भाऊ आहे म्हणजे आपलं सरकार आहे, या सरकारने आपल्या घरांमध्ये कलह करायला सुरुवात केली आहे का? लाडकी कोण? सासू की सून? कारण त्यांनी म्हटलं एका घरामध्ये काय द्या? एका घरामध्ये काय द्या? दोघींनाच द्या. फक्त दोघींना. दोघींपेक्षा जास्त नाही. समजा एक सून सासू आहे आणि 3-4 सून आहेत, तर मग काय करायचं? लाडकी सून की लाडकी सासू हे बघावं लागेल ना. म्हणून मला सरकारला असं म्हणायचं आहे, तुम्ही कशाला आमच्या महाराष्ट्रातील बहिणींच्या घरांमध्ये फूट पाडण्याचं काम करताय? प्लीज करून हे फूट पाडू नका. जितक्याही लाडक्या बहिणी असतील, त्या प्रत्येक लाडक्या बहिणीला काय करा? तुम्ही पात्र करा. कारण खरंच आमच्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना पैशाची नितांत गरज आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, लाडकी बहीण योजनेवरून आता सासू-सुनांमध्ये महाभारत व्हायला काय झाली आहे? सुरुवात झाली आहे. तर मला असं म्हणायचं आहे, की बहिणींनो, हा फक्त मेसेज तुमच्यासाठी आहे, सरकारसाठी नाही, की तुम्ही भांडू नका. आई, बहिणीसोबत भांडू नका. कारण की जर तुमची आई आणि 2-3 बहिणी असाल तर इश्यू येईल. तर भांडू बिलकुल नका. त्यानंतर मला हे म्हणायचं आहे, की तुमचे सासू किंवा सून असेल तर बिलकुल भांडू नका. आपण सरकारला मागणी करूयात. म्हणून मला हे म्हणायचं आहे लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओला तुम्ही प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा. जेणेकरून आपली मागणी सरकारकडे ठाम दिसेल आणि त्याच्या माध्यमातून सरकारला प्रत्येक लाडक्या बहिणींना पात्र ठरावे लागेल. मी मागणी पत्र बनवलेलं आहे. मी ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेल. पण लाडकी बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा. जेणेकरून आपली मागणी तितकी स्ट्रॉंग दिसेल. मग अपात्रता नाव कुणाचं कमी करायचं यावरून घराघरातून तू मय झाले आहेत. आई मुलगीमध्ये भांडणं होत आहे. त्यानंतर सासू सुनामध्ये भांडणं होत आहे. माझं असं म्हणणं आहे सरकारने असं करायला नको. ज्या बहिणींना नितांत गरज आहे, ज्या घरामध्ये गरज आहे. फॉर एक्झाम्पल बघा, एखाद्या घरामध्ये आई आहे आणि 2 बहिणी आहे. बरोबर? 2 बहिणी आहे. खरंच खूप गरीब कुटुंब आहे. यांना द्या, तिघींनाही द्या, चौघींनाही द्या. पण ज्या घरामध्ये थोडंसं त्यांची डेव्हलपमेंट आहे, व्यवस्थित आहे, ते घर योग्य पद्धतीने चालतंय, त्या घरी नका देऊ. याची पडताळणी योग्य पद्धतीने व्हावी, अशी माझी सरकारकडे इच्छा आहे. ज्या बहिणींना पैशाची गरज आहे, त्यांना तो पैसा मिळावा आणि ज्या बहिणींना गरज नाही आहे, त्यांना तो पैसा मिळू नये, अशी माझी सरकारकडे मागणी आहे. तर मग बघा, पहिली स्टेप मी तुम्हाला पुन्हा सांगतो, काय करायचं आहे? ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, त्यांना अंगणवाडी सेविकाकडे जायचं आहे. गेली, सेविकाकडे गेलो. त्याच्यानंतर फॉर्म चेक करून घ्यायचा हिच्याकडनं. तर हिनी म्हटलं, की माझ्याकडे काहीच इन्फॉर्मेशन उपलब्ध नाही, तर मग कुठे जायचं आहे? पंचायत समितीमध्ये. पंचायत समितीमध्ये जाऊन कोण? महिला व बाल विकास कल्याण अधिकारी. त्या अधिकाऱ्याला भेटायचं आणि त्याला विचारायचं, भाई माझं नाव अपात्र लिस्टमध्ये आहे की पात्र लिस्टमध्ये आहे. पात्रमध्ये असलं तर तुम्हाला जून जुलैचा हप्ता मिळालेलाच असेल आणि अपात्रतेचा जर विषय असेल, तो काय म्हणेल, की तुमचा फॉर्म आता डबल भरावा लागेल. म्हणजे ई-केवायसी करावी लागेल. मग ई-केवायसी करायची असेल तर ते तुम्हाला काही डॉक्युमेंट्स मागतील. तर ते डॉक्युमेंट्स आहे ना तुम्ही द्यायचे आहेत. ते डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत. मग सर डॉक्युमेंट कोणते पाहिजे? जेव्हा तुम्ही अकाउंट बनवलेलं होतं नारी शक्ती ॲपवर किंवा वेब पोर्टलवर तेच डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आहे. आणि त्याच्या माध्यमातून तुमची पडताळणी होईल आणि तुम्हाला जून प्लस जुलैचा हप्ता मिळेल म्हणजे मिळेल. बघा लाडक्या बहिणींनो, मला हे सांगायचं आहे, की या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्हाला घाबरायचं काम नाही. तुमचे भाऊ बसलेला आहे व्हिडिओ घेण्यासाठी, तुमच्या प्रत्येक मागणीला सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी. म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका. ही बघा लाडकी बहीण योजना आहे. आजची न्यूज आहे. पैसे मिळाले नाही तर मी जे स्टेप सांगितल्या त्या स्टेप करा. म्हणजेच तुम्हाला 13वा आणि 14वा हप्ता मिळणार म्हणजे मिळणार.
आय थिंक सर्व शंकांचे मी निरसन केलेले आहे. तुमच्या प्रत्येक डाऊटला मी क्लिअर केलेला आहे आणि त्याचबरोबर या पुढे काय करावं हे सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. तर माझ्या लाडक्या बहिणींनो, माझी तुम्हाला तळमळीची एक इच्छा आहे की हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून कोणतीच बहीण अपात्र ठरणार नाही. कारण आज ज्या बहिणी पात्र आहेत, उद्या जाऊन काय होऊ शकतात? अपात्र होऊ शकतात. म्हणून आपल्याला प्रत्येक बहिणीला काय ठरवायचं आहे? फक्त आणि फक्त पात्र ठरवायचं आहे. यासाठी हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचावा अशी माझी अपेक्षा आहे. ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा की त्यांचं नाव काय, त्यांचा जिल्हा काय, आणि ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नाव आणि जिल्हा सांगा, जेणेकरून हा व्हिडिओ एकदम असं सबूत म्हणून होईल आणि सरकारला ते आपण देऊ शकतो. चला तर लाडक्या बहिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.